B7 न्यूजचा 6वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात लायन्स क्लब शरणपूर रोड या ठिकाणी संपन्न झाला। यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांच्या मुली व मुले यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। तसेच प्रमुख मान्यवरांचा सत्कार B7 न्यूजचे संपादक संचालक अमर सुरचंद सोळंके यांनी फुलपुष्प देऊन केला। आलेले मान्यवर तसेच पत्रकार बांधवांनी B7 न्यूजच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या। यावेळी उपमहापौर विलास शिंदे, नाशिक गुन्हे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिडके, राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, नगरसेवक निवृत्ती हिंगोले, भाजपचे बबलू परदेशी, द लँड एम्पायरचे संचालक मंदार वायकर, अभय दिघे, सतीश रुपवते, ज्ञानज्योती सर्व्हिसेसच्या संचालिका नम्रता वेदिया नेरकर, नेरकर प्रॉपर्टीचे संचालक अभय नेरकर, विवेक कडवे, रवी कावते, अमित आहिरे, दीपक भावसार, अनिल येवले, योगेश रोकडे, संजय परदेशी, करण बावरी, सचिन गायकवाड, अनिल केदारे, कमलाकर तिवढे, हेमंत काळमेक, गुलाब मणियार, मोहसिन पठाण, अनिल केदारे, सागर बाबडे, ज्ञानेश्वर सुराशे, नासिर मंसूरी, दीपक पगारे, रोहित गायकवाड, निर्मला गायकवाड, विलास पाटील, गणेश चव्हाण, सीमा सोळंके, रजनी चव्हाण, वर्षा पवार, लावण्या सोळंके, कर्तव्य पवार, शंतनू पवार तसेच B7 न्यूजमधील प्रतिनिधी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच सूत्रसंचालन कौशल वाखारकर यांनी केले। संविधान न्यूजसाठी अनिल केदारे, नाशिक। आज या ठिकाणी B7 न्यूज चॅनलचा 6वा वर्धापन दिनानिमित्त आपण सगळेजण जमलेलो आहोत। त्या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले आमचे बंधुतुल्य मित्र माननीय श्री रंजन ठाकरे साहेब, माझे सहकारी श्री अंकुश चिंतामण साहेब, तसेच इथे उपस्थित असलेले सर्वच पत्रकार बंधू भगिनी, आपण सगळ्यांनीच आमोरने केलेले स्ट्रगल हे सगळ्यांनीच ऐकलं। त्यासोबतच ऐकण्यापेक्षा आपण ऑलरेडी अनुभवलेलंच आहे, कायमच त्याच्यासोबत आपण राहिलेला आहात। त्यामुळे त्याच्या प्रत्येक क्षणाचे आपण सगळेजण साथीदार आहात। तो ज्या परिस्थितीतनं आला त्याची जाणीव त्यांनी कायमच ठेवली। म्हणजे सर्वसाधारणपणे वर्धापन दिनाचा कार्यक्रम म्हणल्यावर बाकी ठिकाणी जाहिराती करता येणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते, परंतु आम्हाला ज्या वेळेला CP सरांकडे आला आणि त्यांनी इन्व्हिटेशन दिलं आणि सांगितलं की सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांच्या ज्या मुली आहेत त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करणार, म्हणजे आपण ज्या परिस्थितीतून आलेलो आहोत त्याची जाणीव ठेवून आजही सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी तसाच अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे। भविष्यातही त्याच्या हातून असे चांगले उपक्रम घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि नाशिक शहर पोलीस दलाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद। चॅनलच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय ACP मिटके साहेब, आदरणीय चिंतामणी साहेब, आमचे बालमित्र बबलू परदेशी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक पत्रकार या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले आहेत। मी खरं तर खूप कष्टातून त्यांनी आपलं हे चॅनल उभं केलेलं आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून खरं तर चॅनल किंवा साप्ताहिक किंवा रोजचे पेपर दैनिक निघतात, परंतु खऱ्या अर्थाने लोकांच्या समस्या ना वाचा फोडण्याचं काम जे काही पत्रकार मंडळी करत असतात त्यात मी अमर भाऊंचं नाव घेईल की चांगलं काम त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि हे असंच भविष्यामध्ये होऊन त्याच्यातून ज्या काही समस्या आहेत आता सरांशी चर्चा करत होतो की सरांनी मला विचारलं की तुमचं म्हाडा फार गाजत आहे। म्हाडा नाही आहे, म्हाडाची फसवणूक झालेली आहे आणि लोक त्याला म्हाडा घोटाळा म्हणतात। घोटाळा वेगळ्या ठिकाणी झाला, नुकसान ज्याचं झालं त्याचं नाव घोटाळ्याशी जोडलं जातं, परंतु हे सगळं होत असताना जरी जे काही होत असेल किंवा काही नाव येत असेल, शेवटी जी शासनाची योजना आहे की गरिबांना घरं मिळाले पाहिजे आणि ही जी योजना आहे याच्यामध्ये वाचा फोडण्याचं काम
खरं तर आपण पत्रकार मित्रांनी केलेलं आहे. आणि आपण वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी लोकांचे या चॅनलच्या माध्यमातून मांडत असतात. जिथे कुठे चुकीचं होत असेल त्याच्यावरती आपण त्या ठिकाणी बोट ठेवून त्यांना शिक्षा कशी होईल किंवा त्याच्यातून योग्य न्याय कसा मिळेल यासाठी तुम्ही काम करत असतात. आणि जे कोण चांगले लोक काम करतात त्यांच्या पाठीमागे शपथी म्हणून आपण त्या ठिकाणी काम करतात आणि त्यांचं सुद्धा चांगलं काम आपण समाजापुढे आणत असतात. हेच काम आपण अत्यंत चोखपणे ज्या पद्धतीने आजपर्यंत पार पाडलं आहे ते पुढे पार पाडाल आणि आपला चॅनलचं आणि आपल्या कुटुंबाचं नावलौकिक आपण असाच वाढवा अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. चॅनलचे संपादक सर्व अमर सोळंके हे ज्या प्रतिकूल परिस्थितीमधून पत्रकारिता क्षेत्रात आले, पुणे नगर सारख्या अतिशय स्लम एरियामध्ये जिथे गुन्हेगारीचा वावर असतो त्या ठिकाणावरनं पत्रकारी क्षेत्रात येणं आणि एवढ्या वर्ष त्या पत्रकार सेवेचं तप धरणं ही अमर सोळंकेची खूप मोठी पोचपावती आहे कामाची. आणि अमर सोळंकेची चॅनल चालू करून जे धाडस दाखवलंय त्या धाडसाला आणि त्यांच्या कामाला माझ्या पूर्ण शुभेच्छा आहे. आणि आम्ही सगळे पत्रकार मित्र आणि आम्ही त्यांच्यासोबत कायमस्वरूपी खंबीरपणे उभे आहोत. आम्हाला कुठल्याच कामामध्ये कुठल्याच देशामध्ये काही कमी पडलं आम्ही सर्व आहोत, काहीच काळजी करू नको. परंतु ज्या पुणेनगर सारख्या एरियामध्ये जिथे क्रिमिनल रेट हायमोस्ट होता त्या एरियामधून अमर सोळंके सारखा दलित वंचित शोषित घटकातला व्यक्ती येऊन मोठ्या पत्रकारितेमध्ये नाव कमवतो, तप करतो व इथल्या गुन्हेगारांना कितीतरी लोकांना माझ्या माहितीत अमरने गुन्हेगारी प्रवृत्त केलं आहे. मी त्या या चॅनलच्या मार्फत अमरने केलेल्या कामाचं सगळ्यात मोठं यश मी म्हणेन. त्यामुळे अमरला पूर्ण शुभेच्छा. आणि अमरचा दिवसेंदिवस आहे ना कार्यक्रम याच्या पुढचा जो वर्धापन दिन राहील तो याच्यापेक्षा 10 पटीनं बेटर असेल अमर, हा आमचा शब्द आहे. E7 न्यूज चॅनलचे संचालक अमर सोळंके यांना मी त्यांच्या भविष्यातील पत्रकारितेसाठी त्यांच्या वाटचालीसाठी आणि 6व्या वर्धापना दिनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. यापुढे B7 न्यूज चॅनलचा पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये निश्चितच नाशिकमध्ये उत्कर्ष होईल अशा शुभेच्छा. धन्यवाद. म्हणतो सगळ्यात महत्त्वाचं. दुसरी गोष्ट माझा परम मित्र अमर यांनी त्यांच्या B7 चॅनलला शुभेच्छा देण्यासाठी मी आलो. B7 चॅनलला शुभेच्छा देताना मला एकच गोष्ट सांगायची आहे की कोण आहे अमर सोळंके. अमर सोळंकेसाठी मी जिथं कुठं परदेशात होते तर इथं आलो ना, आज फक्त त्यांना भेटायला आलो. याचं रिझन सांगतो की प्रत्येक माणसाकडे 2 प्रकारचे मित्र असतात. एक मित्र असा असतो की जो भगवान श्रीकृष्णासारखा असतो, प्रत्येकाला मार्ग दाखवतो, चांगल्या मार्गाने जा म्हणतो आणि चांगला मार्गच तो म्हणतो. आणि दुसरा मित्र प्रत्येकाला असावा तो असतो कर्णासारखा. कर्ण असा मित्र असतो की त्याला माहिती होतं की दुर्योधन चुकीचा आहे तरी देखील कर्णाची साथ सोडली नाही, असा तो मित्र होता. तसं अमर माझ्या आयुष्यात ज्या दिवशी अमर सोळंके आले तशी अमर सोळंकेने एकच वाक्य म्हटलं, मेरा दोस्त सही है तो भी सही है. मेरा दोस्त सही है तो भी सही है. अगर मेरा दोस्त गलत है तो भी सही है, तू मेरा दोस्त है. तर ह्या पद्धतीने ज्या पद्धतीने अमर माझ्या मागं होता म्हणून मी अमरच्या सोबत आज येत आहे. मला एकच कळतं B7 चॅनलचा हा जो वर्धापन दिन, हा 6वा वर्धापन दिन, बाळ 6 वर्षाचा आहे म्हणून त्याचं भविष्य द्यायला बसू नका. एक दिवस सांगतो हे चॅनल तुमचं सगळ्यांचं भविष्य देईल याची मला खात्री आहे. अमर तुला आणि चॅनलला खरंच शुभेच्छा. आपले अनिल केदारे असतील, आपले करणसिंग बावरी असतील, आपले कुमार साहेब असतील, सचिन गायकवाड असतील, न्यूज 24चे नाशिकचे कोऑर्डिनेटर असतील, संजयजी परदेशी असतील, अजून काही मला नावांचा अभाव आहे थोडासा, पण मंचावर उपस्थित सर्व आपले मान्यवर, खऱ्या अर्थाने पत्रकारिता करत असताना कुठेतरी सर्व गोष्टींना सामोरं जावं लागतं, संकटांना सामोरं जावं लागतं. आर्थिक परिस्थिती काही आपल्या पत्रकारांच्या खालीवर होत असतात, त्याही आर्थिक परिस्थितीला सामोरं जावं लागतं, संघर्षाला सामोरं जावं लागतं. या सगळ्या गोष्टी होत असताना कुठेतरी नाशिकमध्ये आपली वृत्तवाहिनी ही कार्यरत आहे आणि नाशिकच्या हितासाठी, नाशिकच्या सर्व गुणांना कशा प्रकारे वाव देता येईल या संकल्पनेसाठी आणि या कुठेतरी तळमळीतून कोणती तरी वृत्तवाहिनी काम करत असते. त्यातली एक वृत्तवाहिनी म्हणजे आपली B7 वृत्तवाहिनी आणि त्याचे संचालक
संपादक आमचे मित्र अमर सोळंके. खऱ्या अर्थाने आज आपण सर्व उपस्थित राहिले ही एक चांगली बाब आहे, कारण पत्रकारांनी पहिली उपस्थिती लावली पाहिजे हे आपण दाखवून दिलं. पत्रकार मित्र अमर सोळंके यांच्या B7 वृत्तवाहिनीचा आज वर्धापन दिन. सर्व मित्र परिवार, त्यांचे नातेवाईक व आपल्या शहरातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व राजकीय पदाधिकारी यांच्या उपस्थित होत आहेत. त्यांना आम्ही आमच्या संपूर्ण पत्रकार परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. पत्रकारांना खूप अडचणी असतात, त्या अडचणीवर मात करून आपल्याला पुढे जायचं असतं आणि आज अमरने 6व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. खरं तर तो अनेक वर्षांपासून पत्रकारितेत काम करतोय. अनेक वृत्तवाहिन्यांमध्ये त्याने काम केलं. सुरुवातीच्या काळात पेपर वाटण्यापासून त्याने सुरुवात केलेली आहे. जितका कठीण काळ त्याने बघितलेला आहे. आणि आपण पत्रकार बघतो, पत्रकारांना वलय खूप मोठं असतं, परंतु त्यांचे जे दिवस ते कसे पुढे जात असतात हे त्यांनाच व्यक्तिगत माहिती असतं. त्यामुळे समोरून जर ग्लॅमर आपल्याला दिसत असतं बाहेरच्या लोकांना, तसं प्रत्यक्षात नसतं. तर हीच मेहनत आपल्याला पुढे घेऊन जात असते. आणि आज अमरने 6व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. असंच काम पुढे त्याचं सुरू राहो या त्याला आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. आमच्या पत्रकार संघाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. अमर खूप मोठा हो, तुझी वृत्तवाहिनी मोठी हो. फक्त सत्तेची साथ सोडू नको, सत्याच्या आधारावर बातमीदारी कर आणि असंच भविष्यात नाव कमव. याच तुला सदिच्छा. कार्यक्रम असाच पुढे चालू राहील. पुन्हा तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकार मित्र अमर सोळंके यांचा जो B7 न्यूज चॅनल आहे त्याला सर्वप्रथम मी शुभेच्छा देईन. शुभेच्छा यासाठी देईन की आजही भरपूरसे पत्रकार जे आहेत ते पत्रकार होण्याच्या मार्गावर असतात. मात्र पत्रकारिता किंवा काम आपलं लावून धरणं म्हणजे आपण चॅनल हा टिकवून ठेवणं हा महत्त्वाचा भाग असतो. आणि थोड्यातच येऊन गळून जाणारे अनेक लोक आपण बघितले. गेल्या अनेक 20-21 वर्षाचा प्रवास आहे. आता डिजिटल मीडिया झालाय, डिजिटल मीडियाला जास्त महत्त्व आहे. पण खरी पत्रकारिता आजही पत्रकारिता डाऊट नाही की आजही पत्रकारिता ही जी आहे तीच आहे. मात्र डिजिटल युगाच्या आधी जी पत्रकारिता व्हायची, मेनस्ट्रीम मीडिया असो किंवा इतर मीडिया, यामध्ये जे पत्रकार लोकांनी कामं केली आहेत त्यांचा आदर्श घेऊन आता सध्या जे पत्रकार आहेत त्या लोकांनी वावर करावा किंवा त्यांनी पत्रकारिता करावी असा माझा इथे सल्ला राहील, जेणेकरून त्यांची उत्तरोत्तर अधिक प्रगती होईल. एवढं बोलून मी अमर सोळंके यांना भावी वाटचाली शुभेच्छा देतो. उत्तरोत्तर हा चॅनल अधिक प्रभावी काम करेल, बातम्या देईल आणि समाजासाठी म्हणून काही योगदान देईल यात मला शंका नाही. अमर सोळंके यांचे मी आता अभिनंदन करतो. मित्र अमर सोळंके यांचा न्यूज चॅनल B7 माझ्याकडून, मराठा समाचार न्यूज चॅनलकडून व यांच्या B7 न्यूजला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आणि आमचे पैसे लवकरच आहे. B7 न्यूज चॅनलला माझ्या व माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. बातम्यांचा दर्जा अमर लवकरच सुधारेल अशी अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. मराठी न्यूज चॅनल तर्फे अमर सोळंकेला शुभेच्छा. सर्वांचे लाडके मित्र आपले अमर सोळंके, सर्वांच्या मनामध्ये घर करून राहणारे, नेहमी हसतमुख चेहरा, इकडे बघा इकडे, आणि सगळ्यांना सहकार्य अपेक्षित असणारे आणि सगळे त्याच्याकडे अपेक्षा ठेवून असतात. त्याचे अमर भाऊने इतर सगळीकडे वृत्त आपलं चालू करता करता एक स्वतःचं आपलं आज मालकी हक्काचं B7 यूट्यूब चॅनल वृत्तवाहिनी सुरू केलेली आहे. त्या B7 न्यूज चॅनलसाठी आपण सर्वानुमते आपण इथे शुभेच्छा देण्यासाठी जमलो. उत्तरोत्तर अमर भाऊच्या वृत्तवाहिनीला चांगलं आयुष्य आणि चांगल्या जाहिराती मिळव भरभरून आणि चांगल्या लोकांचा सहभाग मिळू दे
पुढच्या वेळेस येता हा सभागृह जो आहे तो भरगच्च भरू दे आणि अशीच आपण प्रार्थना करू. आपल्या सर्वांची अजून सोबत आहेत उपस्थित वायकर सर असतील, ते आपल्याला वेळोवेळी मदत करतात. त्यांचाही पण आभार भाऊ. आपण सगळ्यांच्या वतीने त्यांना आपण एक शुभाशुभा तर घेतच असतो, पण त्यांनाही पण आपण धन्यवाद देऊ. थँक्यू सर वायकर सर. आणि अमर भाऊ तुला खूप खूप शुभेच्छा. अमर भाऊ साळुंके यांना खूप खूप शुभेच्छा द्यायला खूप मला सुद्धा आनंद होतो की त्यांनी एवढ्या 6 वर्षामध्ये त्याचा प्रवास कसा काढला हा त्याला स्वतःला माहिती. आणि मराठी चॅनल असो, हिंदी असो, यूट्यूब वगैरे सगळ्या गोष्टी काही असतात, या सगळ्यांना तो मदत एकटा करतो. आणि सगळ्यांमध्ये हसून खेळून राहणारा वर्ग म्हणजे कॅरम बोर्डवरती जो स्ट्रायकर असतो तो आपला अमर. म्हणजे अमरला कुठल्याही याच्यामध्ये टाकलं तर अमर कुठल्या याच्यामध्ये असं वेगळं नाही राहत, त्यांच्यामध्ये मिक्स करणारा म्हणजे आपला अमर. त्याला खूप खूप शुभेच्छा मनापासून. तडफदार असे आणि खूप विनोदी व्यक्तिमत्व आहे खरं तर. आणि आज ते या ठिकाणी आले ते हा बोला. आमचे मित्र ज्येष्ठ पत्रकार अमर भाऊ सोळंकी यांनी जी B7 न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रगती केली आणि हेच बघून मी माझं स्वतःचं चॅनल सुरू केलं. त्यांनी जे मार्गदर्शन केलं आहे मला ते आज कामं आलं आहे आणि आज त्यांच्याचमुळं माझी प्रगती होती. धन्यवाद अमर भाऊ, असं सहकार्य करा. शुभेच्छा शुभेच्छा. तुम्हाला तुमच्या B7 न्यूजला शुभेच्छा. उत्तरोत्तर नॅशनलपर्यंत तुमचा चॅनल जा ही अपेक्षा करतो. पुढच्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाला उपस्थित असलेले नाशिक पुणे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप साहेब मिटके, माझे मोठे बंधू द लँड एम्पायर कंपनीचे सर्व अंदाजे वायकर, मी ज्यांना पत्रिका देण्यासाठी म्हसरूळ पोलीस स्टेशनला गेलो कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती होतीच, ऐन तेव्हा त्यांची बदली आली पण तेही माझ्या कार्यक्रमाला आले असे चिंतामण साहेब, आमचे मोठे बंधू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तथा म्हाडाचे सभापती सन्माननीय रंजन भाऊ ठाकरे आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रपरिवार, सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंटमधील पत्रकार बांधवांनो आणि माझे नातेवाईक ते पण. साहेब, मी गेल्या 17 वर्षापासून पत्रकारितेमध्ये काम करतोय. मी माझी सुरुवात एक साप्ताहिक पेपर होतं ते टाकण्यापासून सुरुवात केली. ज्यांचं जे पेपर होतं ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहे, ते म्हणजे संजयजी परदेशी यांचं नाशिक खबर नावाचं एक साप्ताहिक पेपर होतं. ते मी सकाळी 8 वाजता त्यांच्या ताब्यातून घ्यायचो आणि सायंकाळी 6 वाजेनंतर ते पेपर मी सर्व शासकीय अधिकारी, आपले कमिशनर ऑफिस या ठिकाणी पायी टाकायचो साहेब. त्या लोड करता करता अजून एक नाशिक लोकल म्हणून साप्ताहिक वाटण्याची संधी पुन्हा मला भेटली. पुन्हा मी तेच काम वाटण्याचं करत होतो पेपर. मला मोबदला म्हणून 10 रुपयांनी 20 रुपये भेटत होते साहेब त्या काळामध्ये. अशा हळूहळू करता करता मी ज्या ठिकाणी लहानाचा मोठा झालो तो सर्व भाग सलग होता. तिथले 3 पत्रकार नाशिकच्या रस्त्यावर कॅमेरा घेऊन शूटिंग करताना मी त्यांना पाहत होतो. माझ्या मनाला खंत वाटली की माझ्या इलाक्यातले जर कॅमेरा घेऊन रस्त्यावर शूटिंग घेत आहे तर शूटिंग घेऊन करता काय हे जाणून घ्यायला प्रयत्न केला. नंतर मला समजलं की ते पत्रकार आहे आणि ते पत्रकार म्हणून बातम्या कव्हर करतात आणि आपल्या चॅनल दाखवतात. हळूहळू करता करता सर मी ऑफिस बॉय झालो एका पेपरला. तिथून हळूहळू करता करता माझ्या एका मित्राने मला सायकल दिली. त्या सायकलीवर मी पेपर वाटण्याचं काम सुरू केलं होतं. पण दुष्काळाला 13 महिने असं म्हणे. दुसऱ्या दिवशी ती सायकल साहेब चोरी झाली. ज्यांची सायकल होती ती चोरी गेली. त्या व्यक्तीने ती सायकल माझ्याकडून, जुनी सायकल होती ती सायकल भरून घेतली. मी ती सायकल त्यांना माझ्या कष्टाच्या पैशाने त्यांना भरून दिली. असं हळूहळू करता 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 आज मी माझ्या स्वतःच्या एक B7 न्यूज डिजिटल मीडियाचा मी आज संचालक संपादक झालो. आणि हे माझं मित्रवर्य सर्व प्रेम करणारे व्यक्ती आज हे माझ्या पाठीशी सातत्याने उभे राहिले. खरं म्हणजे त्यांचं देखील या ठिकाणी आभार मानला पाहिजे. मी
इलेक्ट्रॉनिक मीडियातून कॅमेरामन पदाचं काम करत गेलो. काही काळ लोकांची दुश्मनी झाली, काही काळ लोक अंगावर आले, अंगावर जायलाही लागलं. पत्रकार ह्या गोष्टी करायला लागतात. एखादी बातमी चुकून लागली जाते, एखाद्या बातमीतून काही शिकायला भेटतं. अशाही गोष्टी, अशाही प्रसंग खूप वेळा समोर आलेले. पण कोणतीही गोष्ट मागे न पाडता मी माझं काम सातत्याने पुढे करत राहिलो आणि आज या इथपर्यंत पोहोचलो. माझ्या B7 न्यूज चॅनलला आज 6 वर्ष पूर्ण झालेली. परंतु पहिला कार्यक्रम हा वर्धापन दिनाचा करायचं मी ठरवलं होतं आणि आज तो पहिला वर्धापन दिन कार्यक्रम माझ्या चॅनलचा मी करतोय. 6 वर्ष पूर्ण झाली पण कार्यक्रम माझा पहिला आहे. पण माझ्या विनंतीला मान देऊन माझे सर्व मित्रवर्ग या ठिकाणी उपस्थित असले त्याचं मी सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो आणि असंच माझं प्रेम सातत्याने आपण करत राहा हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.